नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले पण आता एक दोन दिवसापासून काही व्हिडिओ येत नव्हते. आता थोडं म्हणजे जरा त्या कामामध्ये थोडं बिझी होतो मित्रांनो, त्यासाठी आपले व्हिडिओ काही येत नव्हते. आता कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील मित्रांनो आपले. तर काय बनवते गायत्री जेवणाला? पाटोडी बनवते. पाटोड्या? कुठल्या पाटोड्या? पक्क्या पाटोड्या. पक्क्या पाटोड्या? बापरे, म्हणजे पाटोड्यांमध्ये पण कच्च्या पाटोड्या आणि पक्क्या पाटोड्या असतात? हा मग अच्छा, ते पाटोड्यांना आता काय बोलतात गायत्री अजून पाटोड्यांना? पाटोड्यांना पाटोडीच बोलतात. अच्छा, ते बेसन पीठचाच प्रकार असतो मित्रांनो. आता आमच्या खानदेश साईडला म्हणजे बनवतच त्या पाटोड्या वगैरे, पण आता सगळ्याकडे बनवतात. त्या पाटोड्यांना कदाचित तुमच्याकडे काहीतरी वेगळं बोलत असणार, माहित नाही. पण आता बनवतात, पाटोड्या बनवतात. ते बेसन पीठ वगैरे मिक्स केलेले असतात ते, आणि असे म्हणजे त्रिकोण आकाराने कापलेले असतात ते, बरोबर ना गायत्री? हा, तेच मग आपण ते जे रस बनवतो त्याच्यामध्ये टाकतात ते. तर आता काही एक आहेत बाजरी आणि भाकरी. हा. देवा का, मस्त आपल्या बाजरीच्या भाकरी रेडी झाल्या. आज बुधवार होता मित्रांनो, पण आज गुरुपौर्णिमा पण होती, त्यासाठी मी काय आपलं चिकन वगैरे काय आणलं नाही. आज गुरुपौर्णिमा आहे म्हटलं, त्यासाठी चिकन काय आणलं नाही. तर आपल्याला म्हटलं मस्त मी डुबोकोड्या सांगत होतो, तर म्हटलं बाजरीच्या भाकरी डुबोकोड्याच बनव म्हटलं. मग सेम आहे ते पण तसंच. ते पण काय सेम आहे? पाटोड्या पण आणि डुबोकोड्या पण बेसन पीठच बनवते. हा, बेसन पीठचंच असतं ते दोन्ही पण. तेच मित्रांनो, आता मी म्हणजे काल बँकेमध्ये गेलो होतो मित्रांनो. तर म्हटलं लोन म्हणजे माझं पर्सनल काम होतं बऱ्याच गोष्टींचं. ते ATM वगैरे माझं हरवलंय, त्यासाठी ते फॉर्म वगैरे भरला. ते ATM साठी गेलो होतो मी. म्हणजे मी जिथं जॉबला जातो ना, त्याच म्हणजे तिथंच माझं अकाउंट ओपन केलं होतं. तर ICICI बँकेमध्ये गेलो होतो मी तिथं. मग त्यांना म्हटलं, मी बऱ्याच गोष्टी विचारल्या त्यांना, होम लोनची प्रोसेस वगैरे हे पण विचारलं. तर त्यांना म्हटलं होम लोन काढण्यासाठी मला काय करायला लागेल काय नाही. मग त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, की तुमचं म्हणजे वय किती आहे, तुम्ही परमनंट जॉबला आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मग नंतर तुम्हाला लोन कितीपर्यंत पाहिजे, या सगळ्या गोष्टी विचारल्यात. त्याच्यानंतर त्यांनी पेमेंट वगैरे किती आहे तुम्हाला, या सगळ्या गोष्टी विचारल्यात मित्रांनो. पेमेंट वगैरे सांगली, म्हणजे सांगितलं मी पेमेंट वगैरे. अरे अरे सांगली म्हणजे थोडंसं मिस्टेक होऊन जातं काहीतरी बोलण्यामध्ये. तू लगे काय हसायला लागतास? लगे हसायला लाग म्हणजे नवरान मजाक उडाय राहिली तू. हा हा, मग हा, मग हे काय मजाक उडवते ना, थोडंफार बोलण्यात चुकलं तर लगे मजाक उडवते तू. सांगली अरे सांगितलं मी. हा, मग घर घ्यायचं की नाही तुला मुंबईमध्ये? हा हा, जेव्हा आपल्याकडे आपले सबस्क्रायबर आपल्याला सगळे सपोर्ट करतील ना, हा, तेव्हा आपल्या मुंबईमध्ये कर. बाप, आपले सबस्क्रायबर विचार कर, 1 वर्षात आपले 10,000 सबस्क्रायबर झालेत गायत्री. आपले सबस्क्रायबर तर मला तर वाटतंय आपल्याला ना 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी ना खूप टाइम जाईल गायत्री, खूप म्हणजे खूप टाइम जाईल. म्हणजे आता आपल्या सबस्क्रायबरांवरतीच आहे सगळं काही. एवढे सपोर्ट करतायत तर अजून त्यांना थोडाफार सपोर्ट करायला पाहिजे. मग आपण तेव्हा मुंबईमध्ये घर घेऊ. नाही तरी कसं शक्य आहे गायत्री? तुम्ही 10,000 सबस्क्रायबर एका वर्षामध्ये झालेत, तर विचार कर 1-2 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्याला बापरे अर्ध आयुष्य जाईल आपलं. तर अर्ध आयुष्य जाईल आपल्या पोरांना तर कामात येईल. आपल्या पोरांना मग आपल्या पोरांना कामात येईल. तेच मित्रांनो, मग नंतर ते सगळं बँकेमध्ये गेलो, नंतर त्या सगळ्या गोष्टी झाल्यात, की म्हटलं, मग त्यांनी सांगितलं लोन वगैरे कितीपर्यंत पाहिजे वगैरे असं. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं 30 लाखापर्यंत जर लोन काढायचं राहील तर त्याला पेमेंट वगैरे किती लागणार, काय लागणार. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. हा, पेमेंट एवढे सगळे म्हणजे होऊ शकतं बुवा असं, म्हणजे 25 लाखापर्यंत लोन भेटू शकतं तुम्हाला. तर त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. म्हटलं 25 लाखापर्यंत लोन भेटू शकतं. म्हणजे ते सांगत तर होते बाबा लोन भेटतंय, म्हणजे मला एकदम आनंद पण होत होता की लोन भेटणार आहे आपल्याला 25 लाखापर्यंत. त्याच्यानंतर म्हटलं परत विचार करत होतो यार, म्हटलं मग त्यांनी सगळे सांगितलं, व्याजदर वगैरे सगळं सांगितलं, तुम्हाला किती वर्षासाठी भरायला लागणार आहे, 20 वर्षासाठी, 30 वर्षासाठी, म्हणजे जेवढे जास्त वर्ष असणार तेवढा कमी हप्ता बसणार. तर या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. मग त्यांनी सांगितलं 30,000 हप्ता बसेल, 35,000 हप्ता बसेल, 22,000 हप्ता बसेल, या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना. त्या बँक यांनी सांगितलं सर्व. मग त्याच्यानंतर काहीतरी मी विचार केला, यार म्हटलं आयुष्यभर तर आपल्याला डायरेक्ट म्हणजे लोन भरायचंच आहे म्हटलं. हा, आता माझं मित्रांनो वय 30 आहे आता, बरोबर. आता 30 वयामध्ये म्हणजे मला अजून पुढचे 30 वर्ष मला लोन भरायचं तर भरायचंच आहे काहीतरी. म्हणजे तेव्हा मी 60 वर्षाचा होऊन जाईल. अरे आपलं होऊन जाईल चांगलं, म्हणजे आपण पोरांसाठी करणार. आपण 30 वर्षाचे होईपर्यंत ते, अरे हो, पण ते घर ना ते बँकेचंच राहील काहीतरी, आपलं नाही राहणार ते.
पुढचे 20-25 वर्ष ना ते आपलं नाही राहणार ते. त्यांना त्या अर्धे डाऊन पेमेंट करायचे, थोडेफार पैसे भरायचे, थोडेफार हा, त्यांच्याकडेच गेले तेव्हा ते आपल्याला जॉब देतील. नाही तर त्यांनी तेव्हा त्यांनी परत हे पण सांगितलं तुमच्या म्हणजे जीवाला काय झालं ना तर त्यासाठी हो बापरे. नाही त्यांनी सांगितलं बोलते तुमच्या नावावरती जर घर घेणार ना तुम्ही त्याच्यासाठी ते वेगळे पण 1000-2000 रुपये भरत राहायला लागतात ते. जर समजा माझ्या जीवाला जर काय झालं ना मग सगळं हा अरे काही बी नाही मी ते बँकवाल्यांनी सांगितलं ते सांगतोय मी तुला. काय काम नाही अरे ऐकून तरी घे पुढे. माझ्या जीवाला काय होणार नाही पण जर झालंच भाऊ तर तुमचं म्हणजे कर्ज वगैरे पूर्ण नील होऊन जाईल बरोबर. घर वगैरे ते तुझ्या नावावरती होऊन जाईल. आकाडीला द्या कशाला आकाडीला द्या. अच्छा म्हणजे मी सोबत पाहिजे म्हणजे घरापेक्षा मी महत्वाचा आहे तुला. दिवसभर माणूस नाही राहत घरामध्ये अडकून राहते काय फायदा. माणूस जवळ पाहिजे, माणूस पाहिजे ना. आयुष्य माणसासोबत काढायचं असतं, घरामध्ये राहून काय करणार. माणूस माझ्यासोबत राहील तेव्हा मी जाईल हिरे फिरे सगळं गोष्टी सगळं माझं सगळं काय बोलतात त्याला आयुष्य सगळं माझं सोन्यासारखं भरलेलं राहील एकदम. शिवाय कधी पण आयुष्य ना अपूर्णच असतं बघा. हा ते पण बरोबर आहे. माणूस शिवाय तर आयुष्य अपूर्णच असतं. पण असं ते बँकवाले सांगत होते बुवा असं. परत मित्रांनो मी विचार केला मी डायरेक्ट तिला ग्लास मध्ये पाणी दे काहीतरी. तर मित्रांनो मी तो लोनचा म्हणजे विषय ना डोके काय पाहिजे तुला. बॅडमिंटन एक कॉक पाहिजे. अच्छा 2 पाहिजेत तुझ्या फ्रेंड सोबत खेळायला. हा ठीक आहे मी चालेल घेऊन येईल मी. तुझे फ्रेंड आणि तू खेळशील ना. हा चालेल घेऊन येईल मग मी. हा ठीक आहे आता मार्केटला जातो आणि घेऊन येतो तुला मी. हा चल तिला ते बॅडमिंटन आणि ते पाहिजे काहीतरी. आता काय ते बघतो ना आता मार्केटला जातो तेव्हा घेऊन येतो मग काय पाहिजे. हा नको ग शो ना तू नको येऊ ना. तू कुठे येते आता. त्रिशू थांब ना 2 मिनिटं मला बोलू दे ना जरा. 2 मिनिटं बोलू देशील. 2 मिनिटं बोलू दे ना फक्त. बघ मला तर सर्व ते बँकेबद्दल सांगायचं होतं मध्येच तू काही ना काही टाकून दिला काहीतरी. काहीच नाही टाकून दिलं बरोबर. तेच मित्रांनो त्याच्यानंतर मी विचार केला म्हणजे मी सहज विचारलं होतं मित्रांनो. असं नाही की मला लोन काढायचंच होतं बाबा. कारण की मी लोन नाही काढू शकत कारण की सगळ्या काही गोष्टींची जिम्मेदारी माझ्या एकट्यावर आहे मित्रांनो बरोबर. आता आई वडील जसं म्हणजे त्यांचं वय पण वाढत चाललंय. पुढे त्यांच्या पण मला काही गोष्टी बघायच्या आहेत. त्यांच्या मेडिकल इन्शुरन्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे घरातलं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून लोन भरणं म्हणजे शक्यच नाही आहे. माझ्याकडनं तरी शक्य नाही मित्रांनो. बघा आता तुम्ही ज्यांनी लोन काढलं असेल त्यांनी मला मित्रांनो नक्की सांगा की म्हणजे लोन काढून घर घेणं चांगलं आहे का बुवा असं. कारण की म्हणजे तेवढं येवा पण पाहिजे ना. आपला काय चालू बाबा स्वतःचा बिझनेस आहे का काय. स्वतःचा बिझनेस पण नाही मित्रांनो. हात मजुरीचा संसार आहे जो काय तो म्हणजे एक जीवन आहे आपलं ते चाललंय आपलं. आता होईल भूषण टेन्शन नाही घ्यायचं. दिवस निघताय सुखाचे एक ना एक दिवस होईल आपलं पण घर. हा नाही होईल आपलं पण घर होईल असं नाही की नाही होणार आहे. घर होईल ना. घर टेन्शन घेऊन एवढे विचार करून काय लगेच थोडी ना आपलं होऊन जाणार आहे. नाही अरे ते माझ्या ऑफिस मधले बरेच लोक असे घेत आहेत ना घर वगैरे लोन वगैरे काढून घर घेत आहेत ते. तर यार मला पण वाटतं यार म्हटलं हे जर घेऊ शकता तर मी का नाही घेऊ शकत म्हटलं. असं मी विचार करतो मनातल्या मनात. एवढे 10-15,000 त्यांना 30,000 40,000 हप्ता कुठून लावायचा. आपल्याला पेमेंट आहे तेवढी. हा तेच लावणार तुम्ही 40,000. हा तेच ना मला 30,000 आणि 35,000चा हप्ता असणार. 20,000 कुठं बसणार माहिती ना. हा ते तर आहेच. एवढा हप्ता भरणं पण थोडं अवघडच जाईल ना बरोबर की नाही. घर खर्च पण सगळ्या आपल्याला गोष्टी चालवण्या आहेत ना. दवाखाना बघा घर भाडं बघा राशन बघा सगळं बघा मग बरोबर तेच ना. मग चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय नाही ते बँकेबद्दलच सांगायचं होतं पण मध्येच जरा इकडे तिकडे काय झालं असेल तर म्हणजे माफ करा. त्या बँकेबद्दल आपल्याला बोलायचं होतं. ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर काहीतरी. चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.